शरणं कुशलस्य उपसम्पदा सच्चित्तपरियोदपनं एतं बुद्धानुशासनं मनसाधु बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। बुद्ध शासन हे बलवान करण्यासाठी धम्मसाधकांनी सदैव ध्यान साधना करावी। ध्यान साधना ही फार महान आहे। ध्यान साधना ही अनमोल आहे आणि म्हणून भगवंताच्या सर्व मुद्रामध्ये ध्यान भावना मुद्रा किंवा ध्यान साधना भाव मुद्रा ही सर्वात जास्त आहे। अजंठा लेणीमध्ये, एलोरा लेणीमध्ये, कानेरी गुफा लेणीमध्ये, भाजा, कारला भांजा, पितळखोरा आपल्या जवळ आहे इथे, शिवनेरी किल्ल्याला लागून तिथे अनेक बुद्ध लेणी आहेत आणि जुन्नरला बुद्ध लेणी आहे जी प्रसिद्ध बुद्धाच्या ध्यान भावमुद्रेचं वर्णन करते। परंतु सनातनी म्हणण्यापेक्षा कर्मठवादी अंधश्रद्धाळू लोक यांनी त्या भगवान बुद्धाच्या बुद्ध लेणीला लेण्यांद्री नाव देऊन अष्टविनयापैकी एक विनय म्हणून गणपतीचं तिथं अगदी बाहेरून आणला एक मार्बलचा गणपती आणि तिथं बसवला। मग त्याला शेंदूर लावतात, त्याला दिवे लावतात। बुद्धाची लेणी असताना हिंदूंनी त्याला अष्टविनयापैकी एक विनय बनवून तिथं गणपतीची लेणी बनवणं हे किती हिंदूचा अपमान आहे, हे किती हिंदूला कलंक नाही, हे किती हिंदू दुसऱ्याच्या धर्मावर आक्रमण करून दुसऱ्याच्या धर्माला हे पूर्ण नेस्तनाबूत करण्याचं कारस्थान करत आहे। त्या लेणीमध्ये सुद्धा आपल्याला भगवंताच्या ध्यान भाव मुद्रा दिसतात। सर्वात जास्त ध्यान भावना मुद्रेमध्ये भगवान बुद्ध दिसतात। 1,00,000 कल्प दशशतसहस्र वर्षापर्यंत भगवान गौतम बुद्धांनी हे ध्यान साधना करून आपल्या मनाला परिपूर्ण वशमध्ये केलं, ताब्यामध्ये केलं। केवळ ध्यान भावनेच्या बळानंच मन वशमध्ये राहते, मन परिपूर्ण नियंत्रणात राहते। मनाची सर्वात जास्त शुद्धता ही ध्यान साधनेमुळे अधिकात अधिक तीव्रतेने होत राहते। आपल्या अंतर्मनामध्ये जे सुप्त बोधीचे गुण आहेत, प्रत्येक व्यक्तीमध्ये बोधीचे अंकुर आहेत, बोधीचे सुप्त असे बीज आतमध्ये दबलेले आहेत। त्याला आपण अनुकूल चान्स देत नाही, अनुकूल त्याला वातावरण बनवत नाही।
आणि त्यामुळं ते उमलत 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 परिपूर्ण उमलण्याकडे भरभर जात नाहीत. हा आपल्यामध्ये असलेला त्याकडे दुर्लक्ष करणारा स्वभाव आहे. आपण आपल्यालाच विसरतो आणि बाह्य जगाला, या भौतिक जगाला आहारी करतो आपण. म्हणून आतमधले बोधी अंकुर हे पूर्ण उमलण्यासाठी आपण त्याला अनुकूल वातावरण दिलं पाहिजे. अनुकूल परिस्थिती आपण तिथे उभी केली पाहिजे. अनुकूल अशा प्रकारचं तिथं बॅकग्राऊंड आपण तपून 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 मनाची एकाग्रता करून ही तप अवस्था आपल्या धम्मामध्ये प्रतिपादन करण्यात आलेली आहे. जितकी जास्त मनाची एकाग्रता तेवढं जास्त तप. आणि म्हणून ध्यान साधना भावमुद्रा हे भगवान बुद्धाच्या 9 भावमुद्रेपैकी एक भावमुद्रा आहे. व्हिएतनाममध्ये आता अलीकडे एका भिक्खूनी एवढी ध्यान साधना केली की त्याचे संपूर्ण चित्तातले भवबंधन आणि भवाश्रव, कामाश्रव, दृष्टी आश्रव, अविद्या आश्रव आणि त्यानंतर भवाश्रव हे सर्वच्या सर्व त्यांचे नष्ट झाले. आणि सर्वात मोठा आश्रव आहे ते म्हणजे संशय, शंका घेणं. कोणत्याही गोष्टीमध्ये शंका घेणं, कोणत्याही ठिकाणी शंका घेणं, कुणावरही शंका घेणं, भिक्खू संघावर शंका घेणं, अरहंतावर शंका घेणं, भगवंतावर शंका घेणं, धम्मावर शंका घेणं, संघावर शंका घेणं. वेगवेगळ्या प्रकारची ही शंका घेण्याची जी सवय आहे किंवा मनाची मनप्रवृत्ती आहे ही त्या भिक्खूंनी कायमची खतम केली. आणि मान ही जी मनाची मनप्रवृत्ती आहे हिला सुद्धा त्यांनी मुळासकट मनातून काढून टाकलं. ही मान एक मनप्रवृत्ती आहे आणि ती माणसाला हे बुद्धत्वाचे बीज अंकुर वाढायला मदत करत नाही. तसंच अहमपणा पण मदत करत नाही. तसंच घमेंड ही सुद्धा माणसाला आपल्यातले बुद्ध अंकुर उमलायला मदत करत नाही. आपल्यातली मगरुरी, आपल्यातलं पूर्णपणे कंटाळा करायची सवय, प्रमाद करण्याची जास्त पूर्णपणे हाव, म्हणजे आराम जास्त कराव, झोप घ्याव, खूप पूर्णपणे सुस्त राहाव आणि खूप चैन कराव, खाऊन पिऊन चैन कराव अशी मनाला इच्छा होते. हे सुद्धा बुद्ध अंकुराला वाढवायला मदत करत नाही. एवढंच नव्हे तर या पवित्र धम्म मार्गाकडे सतत जावं, आपण सतत याला धरू धरू राहावं, या मार्गाकडे सतत राहावं, याच्यामध्ये सतत पूर्ण पवित्र बनावं. यासाठी जे उत्साह, जे जिद्द, जे तळमळ, जी श्रद्धा आणि जे प्रयत्न, पराकाष्ठेचे प्रयत्न, प्रचंड कष्टाळूपणाचे परिश्रम आणि प्रचंड उत्साह कित्येक पटीने आपण लावला तर आपले बुद्ध हे अंकुर असे उमलत राहतात. ध्यान साधनेमुळे जास्त उमलतात ते. मला तर ध्यान साधनेच्या पहिल्या शिबिरातच खूप लाभ झाला. त्यामुळं मी या ध्यान मार्गाकडे प्रचंड पूर्णपणे आकर्षित झालो. सर्वात जास्त फळ ध्यानाचेच मिळतात आणि सर्व प्रकारचं जे निंदन होते ते ध्यानातच होते. जेवढा आपण शेताचं निंदन वारंवार करतो,
2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ, 5 वेळ, तर शेत आणि शेतातलं पीक कसं चांगलं दिसते. तर आपल्या घरामध्ये गाड्याच्या गाड्या पूर्णपणे कापूस येते. गाड्याच्या गाड्या पूर्ण अगदी 50, 75, 100, 200 क्विंटल आपल्या घरामध्ये सोयाबीन येते की नाही. ते चांगलं शेत निंदन केल्यामुळं होते. शेताचा दोष हे गवत आहे, हराळी आहे, कुंदा आहे, बेश्रम आहे, अनेक प्रकारचे तण आहेत. हे शेताचा दोष आहे. या दोषाला जर आपण परिपूर्ण काढून टाकलं तर शेतामध्ये आपल्याला प्रचंड माल मिळणार नाही का. त्या मालाचे धनी आपण होणार नाही का. म्हणजे आपण त्याकडे जर दुर्लक्ष केलं, कंटाळा केला, केअरलेसपणा केला, तिथं मेहनत केली नाही, पैसा लावला नाही, राबलो नाही, तर तण सारं शेत खाते की नाही. सारा माल येऊ देते का ते बाहेर येऊ देत नाही. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात या मानव जातीला हे सर्व तण खाऊ लागलेलं आहे. सारा तणामुळं आपल्यामध्ये जे बुद्धत्वाचे अंकुर आहेत ते उमलायला लोक जास्त मेहनत करत नाही, थोडी मेहनत करतात. जास्तीत जास्त आपला इंटरेस्ट हा गप्पामध्ये असतो. गप्पावर गप्पा, चर्चावर चर्चा. म्हणून त्याच्यामध्ये वेळ आपण जाऊ देता कामा नये. तो वेळ बचत करून आपण ध्यानात लावला पाहिजे आणि असं अधिष्ठान केलं पाहिजे की मी आता इथे 1.5 तास 2 तास ध्यानाला बसतो. 7ला आलो मी किंवा 6:45ला आलो तर जोपर्यंत पुढचा उपक्रम सुरू होत नाही तोपर्यंत मी ध्यानच करत राहीन. या अधिष्ठानामुळे आपल्यातले बुद्ध अंकुर हे जागे होतात, उमलतात. तुम्ही आज जाऊन पहा तुमच्या घरामध्ये बाजूला जिथे माती असेल तिथं तुम्ही 2-4 पूर्ण मेथीचे पूर्ण बी टाका. 2, 4, 5, 10 टाका आणि त्याला पाणी तुम्ही द्या. आणि त्याला हे 4 जर पदार्थ मिळाले, 4 शक्ती, पृथ्वीची शक्ती आणि आपो पाण्याची शक्ती आणि तेजो हे पूर्ण उष्णतेची शक्ती, म्हणजे अगदी सूर्याची शक्ती तिथे मिळाली आणि वायूची शक्ती, हवा, या 4 पदार्थाच्या प्रभावामुळं तिथे ताबडतोब मेथीचे दाणे बराबर अगदी अंकुर घेऊन जमिनीतून पोपुदडे भेदून ते वर येतात. एवढंच असते की नाही ते बी, पण ते साऱ्या पूर्ण जमिनीवर जे पापुदडे असतात त्या थराला भेदून वर येते. अशी त्याच्यामध्ये ताकद जागत राहते. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये प्रचंड बुद्धत्वाचे, बोधीचे अंकुर आहेत. याची आपण ओळख, याची आपण जाणीव, याची आपण संवेदना वारंवार केली पाहिजे. आणि यामुळे आपला प्रचंड लाभ होतो. किंबहुना या जन्माचं पूर्ण सार्थक, या जन्माची पूर्ण सुगती आपल्या डोळ्यात देखत आपल्याला प्राप्त होते. ते व्हिएतनामच्या भिक्खूचं सांगत होतो मी. ते आकाशामध्ये 50 फूट वर गेला तो भिक्खू मांडी घालूनच. हे ध्यान साधनेच्या बळावर होते ते. म्हणून ध्यान साधनेमुळं जे विकार आपल्यामध्ये पुन्हा उफाळून येतात, पुन्हा ते अगदी उजागरपणे बाहेर पडायला पाहतात, उद्दीपित होतात, भडकतात, त्यांना बंद करण्याचं सामर्थ्य ध्यान साधनेत आहे.
क्रोध जर उफाळून येत असेल तर त्याला शांताने विरघळून टाकून त्याला बंद करायचं सामर्थ्य, प्रचंड बळ हे आनापानसती ध्यानामध्ये आहे. किती द्वेष येत असेल कोण्या माणसाबद्दल, कोण्या घराण्याबद्दल, कोण्या व्यक्तीबद्दल, किती द्वेष, तीव्र द्वेष येत असेल आणि ते मागच्या 12 वर्षापासून येत असेल, मागच्या 30 वर्षापासून येत असेल, तर जर कंटिन्यू जर आपण एकसारखं जर आनापानसती केली, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 2 मिनिट, 4 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिट, अर्धा घंटा, असं दिवसभरामध्ये 2 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा घंटा, असं कित्येक वेळ केलं अनुकूल वातावरण पाहून, तर हा द्वेष कायमचा बंद होतो, कायमचाच. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा हा पवित्र बोधिसत्व महापुरुष भारतातल्या कोणत्या समाजाचा ते द्वेष करत नव्हते. हे त्यांच्यामध्ये असलेलं महान ध्यानाचं बल आहे. मला सुद्धा एकदा असा द्वेष याचा एका व्यक्तीबद्दल असं वाटायचं, जाऊन त्याच्या थोबाडीमध्ये, कल्ल्यामध्ये हाणावं या उजव्या कल्ल्यामध्ये. पण दुसरा भंतेजी म्हणायचा नको, मारायचं नाही. मग मी ध्यानाच्या 20 दिवसाच्या शिबिराला गेलो. 10 दिवसाचे शिबिर केल्यानंतर त्याचा सराव करून एकसारखं ध्यान मी करतच राहतो. 1 मिनिट मिळालं तर सोडत नाही मी. 2 मिनिट भेटले तरी मी करतोच. तेव्हा मला 20 दिवसाचं शिबिर करायचा लाभ मिळाला आणि पुन्हा डबल मी 20 दिवसाला गेलो. तर त्यामध्ये 10 दिवस आनापानसतीचं ध्यान आहे. श्वासावर रात दिवस श्वास, रात दिवस श्वास, सासू सासू सासू, उठल्या बसल्या श्वासावरच मी माझं मन केंद्रित केलं. तर 10व्या दिवशी बरोबर दुपारी 2:52 माझ्यातला जो तीव्र द्वेष होता, जो उजागर द्वेष उफाळायचा, तो बंदच झाला. तो आता द्वेष मनाला येतच नाही. आणि तुम्हाला जर माझी परीक्षा घ्यायची तर इथं तुम्ही जेवढे जमता सकाळी 5, 10, 15, 20 जण सर्वांनी मोठ्या शिव्या द्यायच्या, कमीत कमी अर्धा घंटा. आणि माझ्या चेहऱ्यावर काही फरक पडते का पाहायचं, काहीच फरक पडणार नाही, हे आपण गॅरंटी देतो. तर असा बुद्ध आपण मनात जागवलेला आहे. हे बुद्ध अंकुर जागवला आपण. हे मैत्री बुद्ध अंकुर, हे करुणा बुद्ध अंकुर, हे सहनशीलता बुद्ध अंकुर, हे क्षमाशीलता बुद्ध अंकुर, हे अनुकंपा बुद्ध अंकुर, हे त्याग बुद्ध अंकुर, हे दान देण्याची तळमळ बुद्ध अंकुर. सर्व लोकाला धम्म देऊन, धम्म शिकून जागवायचं. काल इकडे शेळके साहेबांच्या घरी गर्भमंगल विधी होती. मी 3.5 घंटे तिथं बोललो. तर अशा प्रकारे हे तळमळीनं लोकाला धम्म शिकवण्याची जी काही महान अशी आत्मीयता आहे, हे पण बुद्ध अंकुर आहे. हे तळमळ बुद्ध अंकुर आहे. हे उत्साहानं वागणं बुद्ध अंकुर आहे. आपला उत्साह चांगल्या कुशल कर्मात लावणं आणि तिथे जास्त कुशल कर्म करणं हे बुद्ध अंकुर आहे. आणि आपली उद्योगशीलता, आपला पूर्णपणे प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे सातत्यानं उद्योगी होणं, या धम्माच्या कुशल कर्मात हे सुद्धा बुद्ध अंकुर आहे. नम्रतेनं वागणं बुद्ध अंकुर आहे. प्रेमानं बोलणं बुद्ध अंकुर आहे. आपुलकीनं बोलणं बुद्ध अंकुर आहे. संपूर्ण सद्गुण हे परिपूर्णत्वापर्यंत फुलवत नेणं म्हणजे बुद्ध अंकुराचं आचरण आहे. हे आपण खूप
बारकाईनं सूक्ष्म या विचारानं समजून घेतलं पाहिजे आणि त्याला वाढवलं पाहिजे. त्याशिवाय अनेक प्रकारचे बुद्धांकुर आपल्यामध्ये सुप्त आहेत. अधिष्ठान हे बुद्धांकुर आहे. मी अर्धा घंटा इथं बसूनच राहतो होता ध्यानाला, हलत नाही, डुलत नाही, हात हलवत नाही, खाजवत नाही, चुळबुळ करत नाही. एक अर्धा घंटा मी उठतच नाही असं म्हणून आपल्या ध्यानाचं अधिष्ठान पूर्ण करणं, चुळबुळ न करणं, डोळे उघडणं लावणं न करणं, शरीराला न हलू देणं म्हणजे अधिष्ठान आहे. आपलं वीर्य म्हणजे सातत्यानं मेहनत करणं चांगल्या कर्मासाठी, हे वीर्य पारमिता आहे. हे पण बुद्धत्वाचा अंकुर आहे, हे बुद्धांकुर आहे. आणि आपण नैष्कर्म्य जे काही कर्म केलं, नैष्कर्म्य म्हणजे कुणावरही मन जाऊ न देणं, कुणावरही मन एक क्षणासाठी सुद्धा आपण तिथं भाळू न देणं, त्याच्यावर फिदा न होणं, त्याच्यावर न पघळणं म्हणजे बुद्धांकुर आहे. काय सुंदर पोरगी आहे, काय खूबसूरत आहे, ब्युटिफुल, असं सुद्धा मनामध्ये कधी तिच्याबद्दल कामुक भावना किंवा आसक्तीची भावना, भाळायची भावना मनात येऊ न देणं, हे नैष्कर्म्य बुद्धांकुर आहे. किती सोपं ज्ञान आहे बुद्धाचं. अशा प्रकारे आपण सर्व बुद्धांकुराला जागवत उमलत आपण प्रचंड एखाद्या हिमालयासारखं आपण शांत होतो, स्थिर होतो, स्थितप्रज्ञ होतो. नाही तर एखाद्या तलावामध्येच कमळाचे फुलं पूर्ण उमलून आपलं मन आकर्षित करून घेतात आणि ते तिथे पूर्ण वरच्या वर राहतात आणि खाली घाण राहते, खाली गदळ बेंदाड राहते, मड राहते, शेवाळ राहते, दुर्गंध पाणी राहते आणि कमळ वर आलेलं असते पाण्याच्या पृष्ठभागावरती. असं आपलं चित्त बोधी अंकुरानं असं फुलत जाते. ध्यान साधना केल्यामुळे हे 5 मनाचे दुश्मन प्रत्येक व्यक्तीच्या मागे जे लागत राहतात, हे कमजोर दुबळे क्षीण होत राहतात. कामराग, द्वेष बुद्धी, आळस, सुस्ती, कंटाळा, गुंगी येणं, गुंग होणं आणि आयदीपणा करणं आणि अस्वस्थ मन म्हणजे स्वस्थ मन न राहणं, अस्वस्थ होणं, कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळं अस्वस्थ मन होणं आणि संशयखोर मन, शंका घेणारं मन. अशा प्रकारे आपण या 5 आपल्या मनाला दुबळं करणारे, मनाला कमजोर करणारे, मनाला क्षीण करणारे, मनाची शक्ती पूर्ण हे नष्ट करायला लागलेले हे 5 आपले मनाचे दुश्मन आहेत. या ध्यान साधनेमुळं या सर्वांचा मात्र नाश, या सर्वांची हकालपट्टी, या सर्वांना आपण आपल्यातून विच्छेद करून त्याचा नायनाट करू शकतो. एवढी शक्ती आनापान सतीमध्ये आहे. सारे विकार बंद करता येतात. माझ्यासारख्या भिक्खूला किती मोठी हाव पाहिजे, किती मोठा लोभ पाहिजे माझ्यासारख्या भिक्खूला. आज जर मी लोभ केला असता पैशाचा तर जवळजवळ माझ्या नावानं 2 कोटी रुपये बँकेत राहिले असते. प्रत्येक गावातून फक्त 100 रुपयाची 1 नोट जर माझ्या खात्यावर टाकली असती तर. पण मला बालपणातच या मार्गाचं ज्ञान झालं. लोभामध्ये काही नाही, लोभ अत्यंत वाईट आहे. ते माणसाला पूर्णपणे दुःखी करतो, माणसाला नाश करतो
माणसाचा जीव गमावतो तो, माणसाचा पूर्णपणे या जीवनामध्ये शेवटचा काळ आणून देतो तो. इथे एका जैन साधूचा 1 कोटीसाठी त्याचा खून केला लोकांनी जैन मंदिरामध्ये. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. आयु आरोग्य संपत्ती सग्ग संपत्ती में वंच ततो निब्बान संपत्ती एमिनाते समी जदो सभी दियो विभजन्तु सब रोगो विनश्यतु माति भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि